आणि यानंतर आमचा एक विशेष कार्यक्रम। उद्या राज्यातील फडणवीसांच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि याच फडणवीस सरकारच्या वार्षिक परीक्षेचा निकाल काय लागतो, कशी होती फडणवीस सरकारची वर्षभराची कामगिरी, फडणवीस सरकार जनतेच्या आशा अपेक्षांवर खरं उतरलेलं आहे का, अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत फडणवीस सरकारची वार्षिक परीक्षा या आमच्या विशेष कार्यक्रमात। आणि आपल्यासोबत दिल्लीहून जोडले गेलेले आहेत वरिष्ठ पत्रकार सुनील चावके सर आणि नागपूरहून वरिष्ठ पत्रकार शैलेश पांडे। अगदी फडणवीस सरकारची वार्षिक परीक्षा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण खरं तर पहिला प्रश्न जो आहे तो पाहणार आहोत। परंतु या वर्षभरात फडणवीस सरकारचा नेमका कशा पद्धतीने फडणवीस सरकारने काम केलंय जामिनी? नक्कीच बघा, कायदा सुव्यवस्थेची स्थिती मागील 1 वर्षात सुधारली आहे का हा पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। यावरून जनतेचा काय कौल आलेला आहे आपण पाहणार आहोत। अगदी अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न, कायदा सुव्यवस्थेची स्थिती मागील वर्षभरामध्ये सुधारलेली आहे का? फडणवीस सरकारनं मागच्या वर्षभरात कायदा सुव्यवस्थेसाठी नेमकं काय केलं त्याचं उत्तर देखील आपण पाहणार आहोत। कौल नेमका काय तो देखील आपण पाहणार आहोत। काय म्हणते जनता? बघा, जनतेचा कौल काय आलेला आपण पाहतोय। 16.1% लोकांना असं वाटतंय की खूप सुधारणा झालेली आहे, तर 50.5% लोकांचं म्हणणं आहे थोडीफार सुधारणा झालेली आहे, तर 33.3% लोकांचं मत आहे की सुधारणा बिघडलेली आहे, सुधारणा झालेलीच नाहीये। अगदी कायदा सुव्यवस्थेसाठी खरं तर गेल्या वर्षभरात नेमकी काय स्थिती होती आणि त्यावर लोकांचा कौल काय ते आपण बघतोय। लोकांनी म्हटलेलं आहे 50%, 50.5% लोक म्हणतायत, अर्धे लोक म्हणतायत थोडीशीच सुधारणा झालेली आहे, तर 16% लोक म्हणतायत की खूप सुधारली गेली आहे।